Hello, good afternoon all. Good afternoon, everybody. Good afternoon, sir. So, in the alkaloids, phytoconstant, only caffeine is remaining. बरोबर आहे ना? Caffeine फक्त राहिलंय. And resin is constituent राहिले. Before that, practical ला मी TLC च theory, application and principle हे सांगितलं होतं. अभ्यास करून यायला. Who is telling me principle of TLC? Chaitral madam. Yes, sir. TLC स्टडी केलाय? थोडं यस बोला. सर थोडं केलंय त्याचं. काय केलंय ते सांगा, एक्सप्लेन करा, बाकीच्यांना पण कळू दे. सर म्हणजे स्टेप सांगू दे का? स्टेप सांगा, काही ऍप्लिकेशन सांगा, प्रिन्सिपल येत असेल ते सांगा. TLC is a thin layer chromatography in which we use the silica gel for the chromatography technique, in which we have to first make the slurry of the silica fine powder gel, and after making the slurry we have to first clean the slide, and the slurry is added 1 drop on the slide, and we have to make one continuous layer on the slide, and keep it in hot air oven for drying. For drying means it activates the silica. After activation, we have to take the crude drug extract, and after the crude drug extract we have taken, we have to put it in a crude drug extract is taken in a capillary, and 1 drop of extract is applied, put on the silica gel, and after that it is kept some time in mobile phase, and the color changes as the mobile phase means it म्हणजे ते लिक्विड एक असतं त्या सिलिका जेल वर ते म्हणजे वर चढत जातं, त्यामुळे ते कलर चेंजेस होतो एक्स्ट्रॅक्टचा. पण त्यात मध्ये आयडेंटिफाय काय केलं जातं, नेमका TLC च ऑब्जेक्टिव्ह काय, कशासाठी TLC करायची? प्रॅक्टिकल मध्ये TLC केले आपण, का केलं TLC? Separation and identification of compound. ओके. सेपरेशन अँड आयडेंटिफिकेशन कंपाऊंडचं करायचं असेल तर आपण TLC करतो. ओके. ऍप्लिकेशन्स रीड करायला सांगितले होते, केलेत ऍप्लिकेशन्स? एक ग्रुपवर पेपर पाठवला होता, वाचलाय कोणी? बर, आता 3rd चॅप्टरवर सेमिनार्स घ्यायचे आपल्याला, जे प्रॅक्टिकलला येत आहेत त्यांचा ऑफलाईन सेमिनार घेणार, जे येत नाही ते ऑनलाईन. ओके, चालेल का?
चालेल का? Yes, sir. ओके. आपला लास्टचा ड्रग बघूया आपण, कॅफिन. कॅफिन हे काय आहे? प्युरिन अल्कलॉइड्स आहे. ओके. It is specially extracted from tea leaves, coffee seeds, or coca, or other species of Thiaceae. Thiaceae फॅमिलीचे अदर स्पेसीज जे आहेत त्यापासून कॅफिन हे एक्सट्रॅक्ट करतात. ओके. बायोलॉजिकल सोर्स काय? टी पासून एक्सट्रॅक्ट केला तर काय? थियासायनेसिस इज द सायंटिफिक नेम ऑफ tea plant or tea leaves. Okay, belongs to family Thiaceae. केमिकली काय म्हणतात कॅफिनला? तर 137 ट्रायमिथाइल xanthine is the caffeine. Okay, and which is isolated from tea and coffee seeds. Tea leaves contains 1 to 4% caffeine and coffee contains 1 to 2% caffeine. Okay. मग आता तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल बघा, जर कॉफी पिली की CNS स्टिम्युलंट लगेच होतो असं म्हणतात, बरोबर ना? चहापेक्षा. ऐकलंय का कधी? ऐकलंय का? कॉमन गोष्टी द्या. कॉफी पिल्यावर आळस जातो असं म्हणतात, कॉन्सन्ट्रेशन वाढतं असं म्हणतात. तुम्ही बोलला तर काहीतरी इंटरेस्टिंग होईल सेशन, म्हणजे काहीतरी मला सांगायला येईल. मग आता इथं बघा, टी लीव्स मध्ये 1 to 4% कॅफिन आहे आणि कॉफी मध्ये फक्त 1 to 2% कॅफिन आहे. ओके. मग असं का म्हणतात लोक की कॉफी पिल्यावर जास्त ताजेतवाना वाटतं किंवा जास्त लक्षात राहतं, टी पिल्यावर का हे म्हणत नाहीत? तुमची थिअरी काय सांगते? Caffeine stimulate the central nervous system. Okay, it stimulates the central nervous system. Okay, I accept. But tea leaves contains 1 to 4% caffeine and coffee seed 1 to 2% caffeine. मग तरी कॉमन जे पीपल आहेत किंवा आपल्यासारखे स्टुडंट्स आहेत, आमचे सगळे टीचर्स आहेत, हे असं का म्हणतात की कॉफी पिल्यावर जास्त ताजतवानं वाटतं? तर कंटेंट खरं म्हणलं तर टी लीव्स मध्ये जास्त आहे कॅफीन. सायंटिफिक रिझन नाही, अकॉर्डिंग टू युअर थिअरी. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. बोला काय म्हणताय? ओके, डिस्कस करा आणि सांगा मला पण. कॅफिनचा कलर मोस्टली कॅफिन कलर इज व्हाईट पावडर और येलो इज व्हाईट और व्हाईट इज येलो इन कलर. ओके. Glistering needles, odorless, tasteless, bitter in taste, and it is soluble in hot water. Okay. Uses तर तुम्हाला माहितीच आहे, CNS stimulant. आणि माहित नसलेला यूज म्हणजे डायरेटिक्स. डायरेटिक्स म्हणजे काय?
What is diuretics? Diuretics. डायरेटिक्स म्हणजे काय मुलांना? काय म्हणता मॅडम? सपकाळ मॅडम. Increase the use. Right. Okay. Then extraction and isolation. Extract and isolate कसं करायचं कॅफीन? तर टी लिव्स घ्यायचे आणि एक्स्ट्रॅक्ट बॉइलिंग वॉटर बरोबर त्याचे एक्स्ट्रॅक्ट करायचं. ओके. जी बाजारातून कॉफीची पावडर किंवा टीची जी पावडर घेतो, चहा पावडर, ती आपल्याला बॉइलिंग वॉटर बरोबर बॉइल करायची. ओके. जोपर्यंत एक्वेस एक्स्ट्रॅक्ट होतं हॉट होईपर्यंत म्हणजे 10 मिनिटं वगैरे बॉइल करायची. देन त्यामध्ये लीड ऍसिटेट बरोबर ट्रीट करायचे ते फिल्ट्रेट. कशासाठी? तर जे टॅनिन्स प्रेझेंट असणार आहेत कॉफी किंवा टी लिव्स मध्ये ते टॅनिन्स प्रेसिपिटेट व्हायला पाहिजे. ओके. आणि टॅनिन्स प्रेसिपिटेट झाले बाय ऍडिशन विथ लीड ऍसिटेट. मग त्यानंतर ते सोल्युशन फिल्टर करायचं. ओके. आणि ते जे फिल्ट्रेट घेतले आपण ते डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड बरोबर पुन्हा एकदा ट्रीट करायचं. ओके. सल्फेट मग काय फॉर्म होतील? सल्फेट्स फॉर्म होतील. सल्फ्युरिक ऍसिड बरोबर ट्रीट केल्यावर काय फॉर्म होईल? जे लीड ऍसिटेट सोल्युशन आहे, फिल्ट्रेट आहे, त्याचं सल्फेट्स बरोबर सल्फ्युरिक ऍसिड बरोबर फॉर्म ट्रीट केल्यावर काय होईल? सल्फेट्स फॉर्म होते म्हणजे लीड सल्फेट फॉर्म होईल. ओके. देन अजून त्याचं रेसिड्यू फिल्ट्रेट करायचा. फिल्ट्रेट मध्ये ऍक्टिव्हेटेड चारकोल मिक्स करायचा. ओके. टू रिमूव्ह कलरिंग मॅटर्स. जे अदर एक्स्ट्रॅक्टला कलर आलेला आहे तो ऍक्टिव्हेटेड चारकोल बरोबर काय होईल? ऍक्टिव्हेटेड चारकोल वापरल्यामुळे आणि परत ऍक्टिव्हेटेड चारकोल बरोबर आपलं जे फिल्ट्रेट आहे ते फिल्ट्रेट केल्यामुळे काय होईल? खाली जे येणारं फिल्ट्रेट आहे फनेल मधून ते कलरलेस लिक्विड येईल. ओके. देन दॅट एक्स्ट्रॅक्ट वी हॅव टू अगेन दॅट फिल्ट्रेट we have to again extracted with chloroform. Okay. क्लोरोफॉर्म बरोबर अजून एकदा ट्रीट केल्यावर क्लोरोफॉर्म एक्स्ट्रॅक्ट मिळेल आणि हा एक्स्ट्रॅक्ट आपल्याला काय करायचा आहे? ड्राय करायचा आहे. ओके. आणि हा पूर्ण ड्राय झाल्यावर आपल्याला कॅफीनचे क्रिस्टल्स मिळतील. येलोइश इन कलर असतील किंवा व्हाईटिश इन कलर असतील. ओके. आणि त्यानंतर त्याचं आपल्याला प्युरिफिकेशन करायचं. ओके. प्युरिफिकेशन बाय युजिंग अल्कोहोल. ओके. समजलंय? सोपं कॅफीनचं आयसोलेशन आहे. यस. यामध्ये काय डाऊट? आहे का? काय डाऊट आहे? परत एकदा प्रोसिजर सांगायची. Yes, sir. पहिल्यांदा काय करायचं? टी लिव्स आहे ड्राईड टी लिव्स असतील किंवा कोका सीड्स असतील, कॉफी सीड्स असतील, ते कशा बरोबर एक्स्ट्रॅक्ट करायचे? बॉइलिंग वॉटर बरोबर. ओके. आणि ज्यावेळेस हा बॉइलिंग वॉटर बरोबर ट्रीट केल्यावर जो एक्स्ट्रॅक्ट फॉर्म होणार आहे तो एक्स्ट्रॅक्ट हॉट कंडिशनलाच आपल्याला फिल्ट्रेट करायचा आहे. ओके. देन एक्स्ट्रॅक्ट ट्रीटेड विथ लीड ऍसिटेट सोल्युशन. लीड ऍसिटेट सोल्युशन का वापरायचं? तर जे टॅनिन्स प्रेझेंट आहे प्लांट मध्ये ते टॅनिन्स प्रेसिपिटेट व्हायला पाहिजे.
ओके, इथपर्यंत समजलं. आणि हे टॅनिन्स Yes, प्रेसिपिटेट, sir. मग हे टॅनिन्स प्रेसिपिटेट झाले, मग त्यानंतर पुन्हा सोल्युशन फिल्टर करायचं आणि त्या फिल्ट्रेट मध्ये सल्फ्युरिक ऍसिड ऍड करायचं. का सल्फ्युरिक ऍसिड ऍड करायचं? तर सल्फेट्स फॉर्म व्हावेत यासाठी. ओके, SO4 जो ग्रुप आहे तो लीड बरोबर रिॲक्ट होईल आणि लीड सल्फेट फॉर्म होईल. ओके, त्यानंतर परत ते सोल्युशन फिल्टर करायचं. त्या फिल्ट्रेट मध्ये चारकोल, ऍक्टिव्हेटेड चारकोल वापर ट्रीट करायचं. फिल्ट्रेटला ऍक्टिव्हेटेड चारकोलने ट्रीट करायचं. का करायचं? तो जो कलरिंग मॅटर आहे, जो एक्स्ट्रॅक्ट मध्ये आहे, तो कलरिंग मॅटर रिमूव्ह करण्यासाठी ऍक्टिव्हेटेड चारकोल बरोबर ट्रीट करायचं. ओके, मग आता आपल्याला कलरलेस फिल्ट्रेट मिळेल खाली. तर हा परत फिल्ट्रेट जो आहे तो क्लोरोफॉर्म एक्स्ट्रॅक्ट करायचा, क्लोरोफॉर्म बरोबर ट्रीट करायचं. मग क्लोरोफॉर्म बरोबर ट्रीट केल्यावर क्लोरोफॉर्मिक एक्स्ट्रॅक्ट मिळेल आपल्याला. आणि क्लोरोफॉर्मिक एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो परत इव्हॅपोरेट करायचा वॉटर बाथवर. ओके, मग क्लोरोफॉर्म जेव्हा त्या फिल्ट्रेट मधून सगळं इव्हॅपोरेट होईल त्यावेळेस आपल्याला रेसिड्यू, कॅफिन रेसिड्यू मिळेल. ओके, आणि हे परत कॅफिनचं प्युरिफिकेशन बाय युजिंग अल्कोहोल यूज करून कॅफिनचं परत प्युरिफिकेशन करायचं. ओके, देन त्याची पर्सेंटेज प्युरिटी बघायची. ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा किती येतो? मोस्टली आय थिंक 342 ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आहे कॅफिनचा. ओके, असं त्याचं अनालिसिस करायचं परत. समजलंय? समजलं की नाही? Yes, sir. Then identification test. कॅफिनसाठी पर्टिक्युलर आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे म्युरॉक्साइड. बरोबर? हा, म्युरॉक्साइड टेस्ट. देन ते टेस्ट कशी करायची? तर कॅफिन मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड, in the caffeine sample hydrochloric acid and potassium chlorate बरोबर ट्रीट करायचं आणि त्याला हिट करायचं. कुठपर्यंत हिट करायचं? तर ड्राय सोल्युशन फॉर्म, ड्राय रेसिड्यू फॉर्म होत नाही तोपर्यंत. मग ते काय करणार? पर्पल कलर इंडिकेट करणार. ओके, purple color indicates muroxide test is present. Then thin layer chromatography. तुम्ही याचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं 1 मिलीग्रॅम इन 1 ml हे अजून सांगितलेलं नाही. सॅम्पल प्रिपरेशन कसं करायचं कॅफिनचं HPTLC साठी? तर 1 मिलीग्रॅम पावडर ऑफ कॅफिनची 1 मिलीग्रॅमची पावडर घ्यायची आणि त्यामध्ये कशामध्ये? तर मिथॅनॉल किंवा क्लोरोफॉर्म मध्ये. ओके, आणि स्टँडर्ड सॅम्पल जे आहे ते कॅफिनचं यूज करायचं ऍज कंपॅरिझन साठी. ओके, आणि मोबाईल फेज काय आहे? तर इथाइल एसिटेट ऍज टू मिथॅनॉल ऍज टू असिटिक ऍसिड फॉर HPTLC. रेशियो इज 8:1:1. ओके, and detecting agent आहे वेपर्स ऑफ आयोडीन. आयोडीनच्या वेपर्स प्रॅक्टिकल्स मध्ये टाकले होते. आयोडीन फ्लेक्स बीकर मध्ये दाखवलं होतं बघा. RF व्हॅल्यू काय आहे कॅफिनची? 0.41.
then podophytoxin. Podophytoxin हे रेजिनस ड्रग आहे और रेजिनस फायटोकॉन्स्टिट्यूएंट आहे. ओके, रेजिन्स बद्दल काय माहिती आहे? व्हॉट इज रेजिन्स? व्हॉट इज रेजिन्स? रेजिन्स म्हणजे काय? रेजिन्स कशाला म्हणायचं? गम रेजिन्स, ओलिओ गम रेजिन्स, असं काही प्रकार असतात बघा. बर, ओके. रेजिन्स काय आहेत? अमॉर्फस प्रोडक्ट आहेत. ओके, आणि कॉम्प्लेक्स केमिकल नेचर असतं त्याचं. ओके, these are mixtures of essential oils or oxygenated products of terpene and carboxylic acids. Okay, आणि हे मोस्टली एक्सट्रॅक्ट कुठून करतात किंवा आयसोलेट कुठून करतात? द ट्रंक ऑफ व्हॅरियस ट्रीज. ओके, समजलं? रेजिन्स काय आहेत? मोरंगो ओलिफेरा पाहिले का? मोरंगो ओलिफेरा ट्री. शेवग्याचं झाड पाहिले का? बाभळ. Yes, sir. मग त्याच्या ट्रंक मध्ये काय असतं? रेजिनस सबस्टन्स असतो. त्याला आपण काय म्हणतो? एंड प्रोडक्ट ऑफ प्लांट. विच वन दिस इज? एंड प्रोडक्ट ऑफ प्लांट. Sir, screen is not visible. स्क्रीन दिसत नाही? Current slide नाहीये ती. फक्त starting ची कॅफेनची slide आहे. Okay. Okay. Podophytoxins is the phytoconstituent of resinous drug. Okay. एंड प्रोडक्ट कुठला आहे आपला प्लांट मधला? यस, मोरिंगा ओलिफेरा. त्यामधला एंड प्रोडक्ट कुठला आहे? झाडाच्या ट्रंकला ते गम येतात बघ, गम. डिंक म्हणतो ना आपण, माहित आहे का? Yes, sir. ओके, त्याला म्हणायचं रेजिनस कंपाऊंड्स. ओके, दे आर डिस्ट्रीब्युटेड इन व्हॅरियस फॅमिलीज लाईक पिनॅसी फॅमिली, बर्बिडियासी फॅमिली, then Leguminosae, Umbelliferae family, Burseriaceae family. ओके, तर त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत? गमच्या प्रॉपर्टीज काय असतात रेजिनस कंपाऊंडच्या? अपीअरन्स कसा असतो? सेमी सॉलिड, ट्रान्सल्युसेंट सॉलिड, बरोबर ना? और लिक्विड, मे बी इट इज काही वेळेस लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा असतं, पण त्याची विस्कोसिटी जी असते ती विस्कोसिटी जास्त असते.
they are mostly heavier than water. Okay. Mostly water insoluble and mostly soluble in alcohols, volatile oils, fixed oils and chlorohydrate solution मध्ये हे काय soluble असतात. Okay. And non-polar organic solvents. कुठले non-polar organic solvents? Non-polar. Benzene and ether. Okay. Okay. Then extraction कसं होतं या substance तर by distillation method. Distillation method, oxalate extraction करू शकतो आपण, maceration करू शकतो. Practical oxalate extract कसं करायचं, maceration कसं करायचं ते सांगितले. And distillation तुम्हाला माहितीच आहे. Then classification काय resins compounds तर oleogum resins, Sir, oleoresins, that gum slide is not visible. हे रेझिन्सचं क्लासिफिकेशन सांगतो मी, ड्रग घेत नाहीये, तुम्हाला हे आधीच आलेलं असणार आहे, त्यासाठी फक्त ओरली सांगतोय. ओके. क्लासिफिकेशन काय आहे तर रेझिन्सचं ओलिओ रेझिन्स, गम रेझिन्स, ओलिओगम रेझिन्स, ओके, ग्लायको रेझिन्स. नोट्स मध्ये दिलंय, नोट्स बघितले असेल तर कळेल. बाल्सम ऑफ रेझिन्स. ओलिओ रेझिन्स कशाला म्हणायचं तर मिक्सचर ऑफ व्होलेटाइल ऑइल्स अँड रेझिनस कंपाऊंड, त्याला म्हणायचं ओलिओ रेझिन्स. एक्झाम्पल काय तर टर्मरिक, टर्मरिक आहे, कॅप्सिकम आहे. ओके. देन गम रेझिन्स. आता गम रेझिन्स कशाला म्हणाल तुम्ही, बोला, गम रेझिन्स कशाला म्हणाल तुम्ही. मिक्सचर ऑफ गम अँड रेझिनस कंपाऊंड, याला काय म्हणायचं गम रेझिन्स. एक्झाम्पल काय कॅनॅबिस. कॅनॅबिसचा सोर्स काय, कॅनॅबिस कशाला म्हणायचं, कॉमन नेम कॅनॅबिस, वर्नाक्युलर नेम काय कॅनॅबिस. Cannabis is important drug. It is mostly used in leprosy therapy or anti-cancer patients. Why? It is prescribed for anti-cancer patients. It is not prescribed, but it is means ज्याला कॅन्सर आहे, जास्त इरिटेशन वगैरे त्रास जे होतो ज्या पेशंटला, त्याला कॅन्सर हे जे कॅनॅबिसची ट्रीटमेंट देतात. का देतात काय सांगता येते तुम्हाला. डू नॉट अप्लाय नॉलेज, ओनली जनरल नॉलेज. का देत असतील कॅनॅबिस. विचार करून सांगा. ओके. देन ओलिओगम रेझिन्स. ओलिओगम रेझिन्स कशाला म्हणायचं, ओलिओ मीन्स ऑइल, volatile oil. Gum means gum and resin means resins. या तिन्हीचं कॉम्बिनेशन, मिक्सचर ऑफ volatile oil, gum and resin, याला म्हणायचं ओलिओगम रेझिन. एक्झाम्पल काय तर गुगुल, ॲझाफोइटिडा. ओके.
बेन्झॉइन. बेन्झॉइन म्हणजे काय? व्हॉट इज बेन्झॉइन? बेन्झॉइन म्हणजे काय? रोज देवासाठी वापरतो, पूजा करताना वापरतो. बेन्झॉइन. रेझिन आहे. होय, पण कॉमन नेम काय आहे बेन्झॉइनचं? ऊद. ऊद. ऊद माहित आहे का? ऊद घरात Yes, ऊद sir. वगैरे काय? ऊद माहिती आहे. म्हणजे बेन्झॉइन. ओके. देन ग्लायकोरेजिन्स. ग्लायकोरेजिन्स कशाला म्हणायचं? ग्लायकोरेजिन्स कशाचं मिक्सचर असेल? ग्लायको मीन्स. Sir, slide is not visible. अहो मॅडम, मी इंट्रोडक्शन घेतोय रेजिनचं, मी कन्स्ट्रेंट नाही घेत. ग्लायको मीन्स. ग्लायको म्हणजे काय सांगा? ग्लायको मीन्स शुगर and resin mean resin. या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिक्सचरला काय म्हणायचं? ग्लायकोरेजिन्स. ओके. हे झालं क्लासिफिकेशन रेजिनचं. ओके. Then we directly start for our active constituent, podophylloctoxin. Podophylloctoxinचा सोर्स काय? Podophyllum exandrum. ओके. आणि फोडोफायलम एक्झॅन्ड्रम फायलोटॉक्सिन त्यापासून एक्सट्रॅक्ट करतात. आणि फायलोटॉक्सिन काय? केमिकली लॅक्टोन रेजिन आहे. ओके. मोस्टली हे रूट्स मध्ये प्रेझेंट असतात पोडोफायलमच्या. ओके. बिलॉंग्स टू फॅमिली बर्बेरियासी. ओके. अँटीप्रोलिफरेटिव्ह एजंट आहे ते. अँटीप्रोलिफरेटिव्ह एजंट म्हणजे काय? सेल्सचं proliferation प्रिव्हेंट करण्यासाठी और क्युअर करण्यासाठी यूज करतात. म्हणजेच काय? मल्टिप्लिकेशन, ट्युबर फॉर्मिंग, अँटी ट्युबर फॉर्मिंग. ओके. मीन्स अँटी कॅन्सर एजंट. ओके. देन एक्सट्रॅक्शन. एक्सट्रॅक्शन व्हेरी सिंपल एक्सट्रॅक्शन आहे बघा. ऍक्युरेट क्वांटिटी वेट पावडर घ्यायची किंवा कोर्स मिक्सचर जे असतं फोडोफायलमचं ते घ्यायचं, मेथॅनॉलिक सोल्युशन बरोबर त्याचं एक्सट्रॅक्ट तयार करायचं. ओके. एक्सट्रॅक्ट फिल्ट्रेट करायचा. ओके. आणि ते इव्हॅपोरेट करायचं. म्हणजेच काय करायचं? कॉन्सन्ट्रेट करायचं त्या फिल्टरला. मग त्यानंतर काय? रेजिन आहे. रेजिनस कंपाऊंड असल्यामुळे सेमी सॉलिड मास मिळेल आपल्याला. ओके. देन सेमी सॉलिड मास कशामध्ये डिझॉल्व्ह करायचं? ऍसिडिक वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायचं. का करायचं? तर प्रेसिपिटेशन साठी. ओके. आणि वाट बघायची 2 ते 3 तास वेट करायचं. ओके. देन सोल्युशन फिल्टर करायचं. ओके. आणि कोल्ड वॉटरनी वॉश करायचं परत एकदा. रेसिड्यू जो आहे तो कलेक्ट करायचा. ओके. जो रेसिड्यू आहे त्याला इव्हॅपोरेट करायचं. त्यामुळे काय फॉर्म होईल? ब्राऊन अमॉर्फस पावडर फॉर्म होईल. ओके. आणि हीच पावडर जी आहे ती परत रिक्रिस्टलाइज करायची बेन्झिन बरोबर. ओके. त्यामुळे काय मिळेल आपल्याला? रिक्रिस्टलाइज केल्यावर प्युअर फॉर्म ऑफ पोडोफायलोटॉक्सिन. पोडोफायलोटॉक्सिनचा प्युअर फॉर्म मिळेल. ओके. हे झालं एक्सट्रॅक्शन ऑफ पोडोफायलोटॉक्सिन. कशापासून? काय सोर्स? सोर्स ऑफ पोडोटॉक्सिन
पोडोफायटॉक्सिन आत्ताच एकच स्लाइड गेली, एकच स्लाइड बाजूला गेली. Podophyllum halidrum. ओके. देन TLC. आता TLC कशी कराल तुम्ही सांगा? TLC कशी करणार? कुठल्याही सॉल्व्हंट बरोबर प्रॉपर सोल्युशनची कंपाऊंडची सोल्युबिलिटी जे मोस्टली सोल्युबल सॉल्व्हंट आहेत कॅफे पोडोफायटॉक्सिन साठी ते यूज करणार. इन्स्टेड ऑफ मिथेनॉल सोडून दुसरे सॉल्व्हंट यूज करू शकतो आपण. क्लोरोफॉर्म असेल, बेन्झिन असेल, इथाइल एसिटेट असेल, ते सुद्धा यूज करू शकतो. ओके. देन मोबाईल फेज क्लोरोफॉर्म ऍज टू मिथेनॉल 9:1. याच्या ऐवजी दुसरे आपण ज्या सॉल्व्हंट सिस्टम आहेत त्या यूज करू शकतो आणि तुम्ही स्वतःची मेथड डेव्हलपमेंट हे करू शकता. ओके. हे वापरून आपण काय करू शकतो? अनालिसिस करू शकतो ऍज कम्पेअर टू स्टँडर्ड. ओके. पोडोफायटॉक्सिन standard and our extracted sample of पोडोफायटॉक्सिन. ओके. ओके, समजलंय? समजलं का? Yes, sir. ओके. प्रेझेंटी द्या. Number 1, Present, sir. 2, 3, Present, sir. 4, 5, 6, 7. Present, sir. Which number? 5. Okay. 6 number. 7, 8, 10. Number 10. 11, 12, 13, 14, 15, 16, 18, 19, 20, 21, 25, 26, 27, 29, 30, 31, 35, 36, 37, 38, 41, 42, 43, 44,
46, 48, 53, 54, Present, sir. 59, 59, 61, 67, 67, 'Okay, we'll stop.